अर्जुन, आपल्याला आपला अमोल परत एकदा मिळाला होता बघ, तिकडे जाऊया. किती भारी होतं ना ते सगळं. आपल्या आजपर्यंतचे सगळ्यात भारी फोटो लावले त्यांनी इथं. इथून पुढे ना आपे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय अजून, खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. फक्त काही वेळासाठी आपल्या त्या आधी जे काही घडून गेले ते आपण विसरू शकतो. फक्त काही वेळासाठी. आपे बाकी काय का असू दे, आज तू लईच भारी दिसतेस. एक नंबर. अर्जुन तू आपे तू आहे ना, तू लाजू नको. हे बघ, तू लाजली की मी संपून जातो, तुला माहिती आहे. एक मिनिट. मी बापरे, आता तू लाजली का म्हणजे संपलो मी. अर्जुन आपे तू लाजली की मी संपून जातो. आज ना खरंच बास करतो मी, नंतर मला अपराधासारखं वाटेल उगाच. पण आपे तू जशी होतीस ना तशीच आहेस. अर्जुन, अरे तू तरी कुठे बदललायस? तू पण तसाच आहेस. तोच राग, तीच ओढ. वजन वाढलंय जरा, ठीक. तोच राग म्हणजे मी रागीट आहे का? नाही, वजन वाढले ते टेन्शनमुळं होतं ते. आणि तू पण काय कमी रागीट नाही, सिंहगडावर बघितलं. अरे हो हो अर्जुन, आता इथे भांडायचं का आपण? गंमत करते तुझी. मग ठीक आहे. अर्जुन, मी आज तुला काहीतरी सांगायचं ठरवलं. काय? अर्जुन, गेली 7 वर्ष आपण एकमेकांच्या सोबत नव्हतो. मी तुझ्यापासून खूप लांब होते, आपला काहीच संबंध नव्हता. ह्या 7 वर्षात तुला एकदाही वाटलं नाही तू तुझं आयुष्य नव्याने सुरू करावं? तुझ्या आणि अमोलच्या विचारांनी मला हा विचार करायला वेळ नाही दिला. तू माझं विचारतेस. तू पण तर एकटीच होतीस की, तुला नाही वाटलं नव्याने सुरुवात करावी? मी एकटी होते असं मला कधीच वाटलं नाही. तुझ्या आठवणी होत्या की माझ्यासोबत, मी त्या आठवणींसोबत जगत होते अर्जुन. आणि अमोल आहे ना, तुझी कार्बन कॉपी आहे. तो माझ्यासोबत होता ना, त्यामुळे मला सतत असं वाटायचं की तू माझ्यासोबत आहेस. कार्बन कॉपी. लय लांब आलो का आपण? आणि काय त्या शहेनशाने हॉटस्पॉट देऊन टाकला म्हणून तरी इथवर येऊन पोहोचलो ना. लक्षात आहे म्हणायचं तुझी? अर्जुन, मला जाणवलं असतं नसतं मला नाही माहिती. आज मला अमोलमुळे पुन्हा एकदा कळालं.
माझं अजूनही तुझ्यावर एकच प्रेम, एकच प्रेम. मला तू खूप आवडतोस. तू, मी आणि अमोल आपण एकत्र राहावं अशी माझी इच्छा आहे. याच्यावर काय बोलू मी मला नाही कळत आहे. अर्जुन, राहू येणार आहे एकत्र. हे बघ, काही चुका झाल्या असतील तर आपण सावरून घेऊ, एकमेकांना माफ करू. अर्जुन, हे सगळं जर केलं ना तर तुझं, माझं आणि अमोलचं आयुष्य मार्गी लागेल रे. राहूया ना एकत्र प्लीज. हे बघ, मागे जे काही झालंय ना ते सगळं पुसून टाकूया. नवीन आयुष्य, नवी कोरी करकरीत पाटी असेल. आपण आपलं आयुष्य ना नव्याने सुरू करू, नव्याने लिहू ना त्या पाटीवर. चालेल ना? हे बघ, मी हे फक्त अमोलसाठी नाही, मी आपल्यासाठी पण म्हणते, प्लीज. हे माझा साखरपुडा झालाय ना, आता हे सगळं तू. अर्जुन, माझं लग्न ठरलं होतं संकल्पशी. बोल्यावर जायची वेळ होती पण नाही झालं ते लग्न. हैवान होता तो संकल्प ढोबळे, म्हणून तुझं लग्न मोडलं. अरे तशी नाही. मला एक सांग, या सगळ्यात तिची काय चूक आहे? बरोबर आहे, तिची चूक नसेलही कदाचित. अर्जुन, मला फक्त एवढं वाटतं अजूनही वेळ निघून गेली नाही. कधी कधी असं वाटतं की अमोलच्या रूपात नियतीच आपल्याला एकत्र आणून पाहते. अर्जुन, आपण जर एकत्र आलो ना तर अमोलला आपण सोबत मोठं होताना बघू शकू रे. हे बघ, हे सगळं ऐकायला जरी चांगलं वाटतं असलं ना तरी तरी काय, तरी काय अर्जुन, आपण अमोलसाठी सोबत किती स्वप्न बघितली होती आठवतंय ना तुला? हे बघ, या 7 वर्षात ती नाही पूर्ण करता आली पण आता करू शकतो आपण. अजूनही वेळ निघून गेली नाही, मी तेच म्हणतीये. करूया ना? अर्जुन, आपण एकत्र राहावं, त्याचं भविष्य घडवावं, आपण सोबत म्हातारं व्हावं, असं नाही वाटत आहे का रे तुला? तू बोल ना काहीतरी. तर मी काय. वा अपर्णा वा. आर्या, तू इकडं? हो अर्जुन, तुझ्यासाठी अपर्णाने रचलेला हा सापळा पाहायला आले मी. काय? हो. अपर्णा, आता का ग शांत आहेस? बोल ना, काय करत होतीस तू? तरी मला वाटलंच होतं अमोलकडून हीच हे सगळं करून घेत असणार, आणि आज तर त्याची खात्रीही पटली मला. आर्या, हे बघ, हे. आणि अर्जुन, तू काय बसलायस इथे इच्छा बरोबर? तुला काम होतं म्हणून लवकर निघाला होतास ना तू? आर्या, आज मला पण तुला काहीतरी सांगायचंय. ए, तुझं काय ऐकून घेऊ मी? माझ्या माघारी अर्जुनला फितवतेस तू,
आणि तुझं ऐकून घेऊ मी? आणि अर्जुन, तुला शेवटचं सांगते हा मी, परत या अपर्णा बरोबर राहायचं नाही. अरे या हे बघ, हे असं काही नाही. तिला जे काय वाटतं ते फक्त तिने सांगितलं. भितवते कसले शब्द वापरते. वा अर्जुन, अरे तुला कळतंय का? तू पण तिचीच भाषा बोलायला लागलास. मग ठीक आहे, आज इथे माझ्या समोर तू हिला हिच्या प्रश्नाचं उत्तर दे. काय झालं अर्जुन? अरे बोल म्हणते मी. थांबले मी ऐकायला. अर्जुन बोल म्हणते मी. नाही. आप्पे आपण नाही येऊ शकत परत एकत्र. ऐकलंस ना अपर्णा? आज पुन्हा एकदा अर्जुनने तुला स्पष्टपणे नकार दिलाय. अगं आता तरी त्याचा पिछा करणं सोड ग. अमोल बाळा, घरचा आहार हा सकस आणि सात्विक असतो बरं का. माझी माँ नेहमी मला असेच सांगते. स्वप्नील सर, बाची सरकारांच्या लक्षात राहत नाही असं काय असतंय होय? मोना, अगं आवर की पटपट, किती वेळ लावतोय? अहो रुपाली ताई, आवरतीये, इतकंच राहिले. बर माझं झालंय सगळं आवरून, चला निघूयात आपण. अगं रुपाली, काय गडबड आहे या? थांबूया की थोड्या वेळ, बापू पहिल्यांदाच आले ती. हो रुपाली, आपण पण किती दिवसांनी आलोय. थांबूया ना थोडा वेळ अजून. हं? मामनजी, तुम्हाला आजच का थांबव वाटते व इतका वेळ इथं? नाही तसं काय नाही. मला ना मामनजी तुमचं खरंच आश्चर्य पण वाटते आणि कौतुक पण वाटते. रुपाली, अगं हे कौतुक आश्चर्य काय एकदम मध्येच? अहो खरं तेच बोलते मी. मामनजींचं कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी अपर्णाला आणि भाऊजींना वेळ मिळावा म्हणून आपल्या सगळ्यांना इकडं घेऊन आले. आणि आश्चर्य यासाठी वाटतं की त्यांनी पुढाकार घेऊन भाऊजींना आर्याशी साखर पुडा करायला लावला आणि आता हे सगळं असं चाललंय त्यांचं. रुपाली, अगं काय बोलतेस तू? अहो मी खरं बोलते का खोटं ना ते तुम्हीच विचारा ना त्यांना. अगं यशानं सगळं हे आजच पाठवलं ना, म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलो. मामनजी, हे ना कारण झालं. अहो तुम्ही अमोलच्या मदतीने अपर्णा आणि भाऊजींना वेळ मिळावा ना म्हणून आमच्या सगळ्यांना इकडं आणले. अहो रुपाली, असं कसं बोलताय तुम्ही? आणि असे कसे आरोप करताय त्यांच्यावरती? आरोप वाटतात का तुम्हाला हे? ठीक आहे, आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊयात. तिथं गेल्यानंतर तर सगळ्या गोष्टींची शहानिशा होईल ना. या म्हणतात तसं खरंच अमोलला आणि विनोबाबांनी काय केलं असेल तर? नाही, दीदीला आणि दाजींना एकत्र बघून ही बाया काय साधा राडा घालणार नाही. देवा, तूच काहीतरी कर र बाबा. अहो मी काय म्हणते, इथे एकमेकांना बोलण्यापेक्षा आपण घरी जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर कळेलच आपल्याला जे काय असेल ते. आता तुम्ही इथंच विचार करण्यात वेळ घालवणार आहे का सगळा? अहो मी खरं बोलतेय, चला घरी बघूयात आपण. तर चला चला सगळे. अर्जुन, आजपर्यंत ना प्रत्येक वेळी आपण सोबत वेळ घालू ना म्हणून हिने खोडा घातलाय. आणि एवढं करून सुद्धा तू हिच्या जवळ जात नाहीयेस ना,
म्हणून हे असले प्रयत्न चालू आहेत हिचे. आर्या असं काहीच नाही. मनातल्या गोष्टी बोलू नाही का माणसाने? बोलाव्यात ना अर्जुन, बोलाव्यात, पण त्या स्वतः बोलाव्यात. त्याच गोष्टी बोलण्यासाठी हिनी ना तिच्या मुलाचा सुद्धा वापर केलाय. अरे दिसते तेवढी साधी नाहीये ही. बस आर्या. का अर्जुन? अरे तुला विश्वासाने इथे राहू दिलं ना मी अमोलसाठी, आणि त्याच विश्वासाचा ना हिनी फायदा घेतलाय. मग हिला का बोलू नये मी? कारण तुझा तो अधिकार नाहीये. आणि बघ साखरपुडा झालाय आपला, माझ्यावर विश्वास ठेव. तुला जे वाटते ना काय होणार नाही असं. ठीक आहे अर्जुन. अर्जुन सॉरी, मी तुला हे असं इथे नव्हतं बोलवायला पाहिजे. खरंच सॉरी. घ्या. आता मी किती बिचारी आहे हे दाखवून पुढील प्लॅन आखायला मोकळ्या मॅडम. पण अपर्णा, तुला आज शेवटचं सांगते मी, हे जे काही प्रयत्न चालू आहेत ना तुझे, सगळे थांबव, नाहीतर मला ते माझ्या पद्धतीने थांबवावे लागतील. आर्या अगं पण मी फक्त गप्पा बसा अपर्णा. बापू, काय म्हणला होता तुम्ही मला? आरोप करते. हा, बघा आता स्वतःच्या डोळ्यांनीच, निदान स्वतःच्या डोळ्यांवर तरी विश्वास ठेवा. सांगितलं होतं ना मी, हे सगळं मामंजींनी घडवून आणले. बाबा, अहो तुम्ही या अपर्णाला मदत करताय ना, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तुमच्या सगळ्यात जवळची होती ना मी, मग का केलं तुम्ही असं? मामंजी, अहो आर्याला फसवल्यासारखं हे. अहो तुमच्या एका शब्दावर त्यांनी भाऊजींबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वहिनी काहीतरी बोलू नका तुम्ही. इथं कुणी कुणाला फसवलेलं नाही. आप्पीनी फक्त तिचं म्हणणं मला सांगितलंय बस. अर्जुन, पण हिला माहितीये ना तुझं आणि माझं लग्न ठरलंय. मग हिला आत्ताच हे सगळं सुचतंय का? आणि बाबा, मला तुमच्याकडून उत्तर हवंय. सांगा ना तुम्ही, मी कुठे चुकली? अगं आर्या, तुझी चुकी आहे असं नाही म्हणत मी. उलट तूच तर आमच्या सगळ्यांवर जीव लावलास, अर्जुनवर प्रेम केलंस. पण अगं, पण काय बाबा, म्हणजे आता मी तुम्हाला अर्जुनसाठी योग्य वाटत नाही का? या हे बघ असं काही नाहीये. आमच्या दोघातले वाद मिटावे म्हणून कदमांनी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. तू समजून गेला, तू शांत हो की जरा. अर्जुन, वाद मिटावेत ना म्हणून चर्चा केल्या जातात, ह्या अशा डेट नाही. आणि अर्जुन, ही अशी आवरून सावरून आली आहे ते फक्त वाद मिटवण्यासाठी का? आर्या अगं तसं नाही. तू मग कसं आहे ना बाबा, ते तुम्ही आज मला सांगाच. दाजी यांना सांगा, प्रत्येकाला ज्याचा त्याचा वेळ द्या. उठसूट धिंगाणा करायची गरज नाही तर. दीपू शांत. आर्या हे बघ, आपण रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो आणि परत आपल्याला पश्चाताप होतो. त्याच्यापेक्षा चांगलं आहे की आपण जरा शांतपणे सगळेजण एकत्र बोलूयात. खरंय रुपाली, तू पण शांत हो. निदान त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या ना नीट. मला काहीच ऐकायचं नाहीये. मला वाटलं घरातले सगळे माझ्या बाजूनी आहे, पण बाबा तुम्ही आज जे काही केलं ना ते योग्य नाहीये. तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं का की आता मी अर्जुनसाठी योग्य नाहीये? अरे मावशी, माझे मा आणि बाबा एकमेकांसाठी बेस्ट आहेत. मा, तू रडू नको, मी आहे ना, तर आपण वरती जाऊया. अमोलचं ना मी समजू शकते, तो लहान आहे, पण बाबा तुम्ही? आर्या तू माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. ठीक आहे अर्जुन, आज डोळ्यांना जे काही दिसतंय ना
ते सगळं बाजूला ठेवून ना मी तुझ्यावर आंधळा विश्वास पुन्हा एकदा ठेवते. मग तर झालं. आर्या, अगं काय बोलतेस तू? अर्जुन तुला त्रास होईल असं काही करणार नाही, माझी खात्री आहे. अर्जुनचं मी पाहिजे. पण अपर्णा, तुला जे सांगितलंय ना तशीच वाग, नाही तर परिणाम वाईट होतील.